महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यावरून सोशल मीडियावर होणारा मीम्सचा जोरदार पाऊस ही गोष्ट काही नवीन नाहीये. शिवसेनेतील बंडानंतरही सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आणि त्यातच आता विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिलाय. अजित पवारांचा हा शपथविधी आणि त्यावर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर पडणारा मीम्सचा जोरदार पाऊस. तर यापैकी काही मीम्स हे तुम्हाला विचार करायला भाग पाडणारे आहेत, तर काही मीम्स हे तुम्हाला पोट धरून हसवणारे सुद्धा आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया उमटू लागल्यात. सोशल मीडियावर पडलेल्या मीम्सच्या या पावसाबद्दलचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं की अजित पवारांना भाजपमध्ये एंट्री आहे का. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया तुम्हीच पहा. एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. राज्याचं राजकारण पाहून इंदुरीकर महाराज काय म्हणतात ते ऐका. कार्यकर्त्यांवर लई वाईट दिवस, त्यांना पेलेली सुद्धा चढायला महिना झाला. काय करा, कारण टेन्शन मध्ये कार्यकर्ते, टेन्शन मध्ये. कारण आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसऱ्या पक्षात. महाराष्ट्राचं राजकारण पाहून कंटाळलेली जनताही म्हणते की निवडणूक आयोगाला नम्र विनंती आहे की इथून पुढे मतदाराच्या बोटाला शाई न लावता चुनाच लावा. जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा अजित पवारांच्या जाचाला कंटाळून आम्ही बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. मात्र आता अजित पवारच जर का सरकारमध्ये सामील झाले तर एकनाथ शिंदेंवर काय म्हणायची वेळ आली असेल, तर ती म्हणजे सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची गोष्ट केली, मात्र आता अजितदादांनी भाकरी न फिरवता चूलच बदलली आहे. तर काही जण म्हणतात की अजित पवारांनी थेट पिठाचा डब्बाच पळवला. एकाच टर्ममध्ये अजितदादांनी 3 वेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे नेटकरी सुद्धा म्हणतायत की अजितदादा खरं सांगा, शपथविधी तुम्हाला मुखपाठ झालाच असेल ना. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा अवघ्या लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र कालच्या शपथविधीमुळे ती पहाट विसरून ही दुपार कायमची लक्षात राहील असंही नेटकरी म्हणतायत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊन त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं सांगत संजय राऊत म्हणतायत पेढे वाटा पेढे. पहाटेचा शपथविधी आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापनेवेळी घेतलेला शपथविधी यावरून राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सुद्धा चांगले चर्चेत आले होते. त्यामुळे काल झालेल्या शपथविधीवरून सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मीम्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे कोश्यारी काय म्हणतायत ते ऐका. आता जर का तुम्ही माझं नाव घेतलं तर दगडच मारीन. भाजप नेते किरीट सोमय्या हे विरोधकांचे घोटाळे समोर आणायचे, मात्र आता विरोधकही सत्तेत सामील झाल्यानंतर सोमय्या म्हणतात या सगळ्या फाईल्सची होडी करून पाण्यात सोडून देतो. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हेच समजत नाहीये की आता कोणाविरोधात उपोषणाला बसावं. पवार ट्रॅव्हल्सचा अपघात, 30 प्रवासी देवेंद्रवासी. महाराष्ट्राला एकच नेता वाचवू शकतो तो म्हणजे अभिजित बिचकुले. सुखाने शपथ तरी घेऊ द्या. रिस्क है तो इश्क है, स्कॅम 2023. राष्ट्रवादीचे आमदार नाराज, आम्हाला ना गुवाहाटीला नेलं, ना झाडी, ना डोंगर, ना हॉटेल दाखवलं. महाराष्ट्रातील राजकारण हे चांदणी चौकासारखं झालेलं, कोण कुठे जाते हे समजतच नाही. अजून एक उपमुख्यमंत्री करा म्हणजे 3 शिफ्टमध्ये काम करतील, एक MIDC कार्यकर्ता. एकनाथ शिंदे म्हणाले की 3 चाकं असल्याशिवाय मला रिक्षा चालवता येत नाही, म्हणून अजितदादा सरकारमध्ये दाखल झाले. खरं राजकारण आमच्या वेळीच होतं असं म्हणणारे म्हातारे सुद्धा आता गपगार बसलेत.